गेल्या 10 दिवसापूर्वी हेच आम्ही दाखवलं होतं की किती दर्जाहीन काम आहे MSCBच्या कॉन्ट्रॅक्टरचं. तर आम्हाला फोन आले मोठ्या लोकांचं आहे, मध्ये पडू नका. का पडू नका? उद्या हे सगळं हल्लं. आता हे काय केलं आहे नेमकं? हे जर साध्या बोटांनी निघत असेल तर ह्या कामाला काय म्हणावं लागेल सांगा? हां, ह्याच्यावर आहे ना संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी. हे पोल पुन्हा उपटावेत आणि पुन्हा चांगल्या दर्जेदार मटेरियलमध्ये याचं बांधकाम व्हावं, हीच आमची इच्छा आहे. कारण हा रस्ता आहे ना, बघा हे सिमेंट बघा ना, हाताने भोगा होतो. हा रस्ता रहदारीचा आहे. जर उद्या अपघात झाला त्याला जबाबदार कोण? हां, हे बघा फक्त मातीत काय केलंय, फक्त हे बघा कचरा बघा, किती किती दुर्लक्ष आहे. आता आम्ही मेन बांधकामाला काय करत नाही, तर त्याच्या साईडचं दाखवते मी तुम्हाला. बघा का खाली वाकून बघा, फक्त माती हे ढेप टाकलेली सिमेंट डस्ट दिसलं का? कसं काम केलंय बघा. कचरा बघा, ह्याला एवढी अक्कल नाही आहे की कचरा काढायचा असतो, माती बाजूला काढायची असते. पोल बसवतात ही माती आहे, हे बांधकाम. आणि याच्या खाली काय माती आहे दिसली का? खाली बघा माती आहे, फक्त नावाला यांनी बांधकाम करून ठेवलं. इथे कचरा सुद्धा काढला नाही, साधा याच्या खालच्या पिशव्या सुद्धा काढल्या नाही. खांब असल्या ह्याच्यावर उभं आहे, दर्जेन काम होतं. साध्या हाताने निघते, साध्या हाताने काच यात कचरा टाकलाय हो त्यांनी. कसं काम केलं? पाणी पण नाही मारलं नाही. रेल्वे जाऊ हा पोल काही कारणास्तव हल्ला असेल काय तरी बघा याच्यात अवस्था काय झाली बघा. या बांधकामात उन्मळून पडेल उद्या, हा वाऱ्या वादळाने उन्मळून पडेल. तर कॉलेज आहे, विद्यार्थी आहेत, येणारे जाणारे लोक आहेत आणि सगळे शालेय विद्यार्थी जातात. आणि टावर लाईन आहे, ST लाईन आहे, त्याचा धोका वाढला का नाही त्या कामाचा? हे जो कोण असेल ना कॉन्ट्रॅक्टर, याच्यावर कारवाई व्हावी. हे पडलेलं ओके.